नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। महिलांना आता मोफत पीठ गिरणी, शिलाई मशीन, तेल घाणा, सोलर वॉटर हीटर एवढे भेटणार आहे। मित्रांनो, त्याच्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात। तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जो नमुना आहे अर्ज तो ऑफलाईनचा आहे। ते इथं बघू शकतात, महिला बाल विकास किंवा बाल कल्याण विभाग। तर हा अर्ज न चुकता कसा भरायचा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि कुठे सबमिट तुम्हाला करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सोबत डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आणि कोण यासाठी पात्र राहणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक भूमी साहित्य पुरवणे अंतर्गत महिलांना पीठगिरणी, शिलाई मशीन, तेल घाणा, सोलर वॉटर हीटर पुरवणे। तर मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला असा भरायचा आहे। इथं बघू शकता, तुमचा अर्जदाराचा पहिले फोटो लावून घ्यायचा आहे। इथे अर्जदाराचा फोटो लावल्यानंतर मित्रांनो, अर्जदाराचं जसं आधार प्रमाणे मराठीमध्ये नाव आहे ते टाकायचं आहे। तुमचा राहण्याचा पत्ता टाका आणि चालू मोबाईल नंबर पण द्या, कारण की एखाद्या वेळेस त्यावरती तुम्हाला जो ऍप्लिकेशन नंबर किंवा अप्रूव्हल झालेला मेसेज असतो तो येत असतो। तुमची कास्ट कोणती ते तुम्ही इथं मेन्शन करा। सोबत अर्जदाराची जन्मतारीख काय आहे आधार प्रमाणे ती टाका। इथं वय काय आहे, कारण की 18 वर्ष पूर्ण पाहिजे ते टाकायचं आहे। वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे। आता वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्ही किती रुपयाचा काढाल तर तुम्हाला 1,20,000च्या आतला हा दाखला काढायचा आहे। अर्जदार महिला पाहिजे। आता इथं बघू शकतात, विधवा, परित्यक्ता, परत निराधार, आर्थिकदृष्ट्या मागास यापैकी नाही, तर तुमची कोणती कॅटेगरी आहे तुम्ही इथं टाकू शकतात। आता काही प्रश्न विचारले आहेत, तुम्ही इथं होय किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकतात। अर्जदाराचा सहाय्यता गटाची सभासद आहे का, जर असेल तर होय करा, नाही तर नाही करा। 10% लाभार्थी हिस्सा रक्कम भरणे तयार आहे का, तर तुम्हाला इथं होयच करायचं आहे, कारण की तुम्हाला जी रक्कम आहे ती 10% भरायला लागते। 90% अनुदानावर ह्या वस्तू भेटतात। यापूर्वी जी योजना आहे त्याचा लाभ तुम्ही घेतला आहे का, घेतला असेल तर होय करा, नसेल घेतला तर नाही करा। शक्यतो तुम्हाला इथं नाहीच करायचं आहे मित्रांनो। आणि इथं कुटुंबातील व्यक्ती जी-प ग्रामपंचायत सदस्य आहे का, इथं आहे किंवा नाही तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे। अर्जदार जर अपंग असेल तर तुम्हाला इथं होय किंवा नाही करायचं आहे। आणि जर 40% पेक्षा जास्त अपंग असेल मित्रांनो, 40% किंवा 40 पेक्षा जास्त, तर तुम्हाला त्याचं सोबत प्रमाणपत्र हे जोडायचं आहे। आता तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहे तुम्हाला इथं टाकायचं आहे। शौचालय कधी बांधलं आहे हे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे। आता इथं तुम्हाला जे अर्ज भरत आहे त्यांची इथं वरती सही करा, इथं नाव टाका पूर्ण। आता इथं तुम्हाला अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत। आता तुम्हाला अनुसूचित जाती किंवा जमातीमधून मोडत असाल तर तुम्हाला त्याचा जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे। पिवळे राशन कार्ड अथवा केशरी राशन कार्ड किंवा 1,20,000च्या आतील उत्पन्नाचा दाखला म्हणजे सर्टिफिकेट हे लागणार आहे। आधार कार्डची जोडणी केलेले बँक पासबुक, म्हणजे तुमचं जे आधार कार्डला बँक पासबुक लिंक आहे, बँक अकाउंट नंबर लिंक आहे, तो तुम्हाला इथं लागणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना योजनेचे उपयुक्तता प्रमाणपत्र व फलश्रुती अहवाल देणे बंधनकारक आहे। आता हे कुठे भेटतं हे पण पुढे आपण बघणार आहोत। आता इथं ग्राम सभेद्वारे लाभार्थी निवड केलेल्याचा ठराव आता तुम्हाला एक ग्रामपंचायत मधून काढून घ्यायचे आहेत। आता इथं अन्य योजनेसाठी लाभ घेतलेला नसलेले स्वयं घोषणापत्र म्हणजेच ना हरकत तुम्ही ऑनलाईन सर्च पण करून हे ना हरकत काढू शकतात। जर तुम्हाला ना हरकत लागत असेल तर कमेंट करा, आपण त्याची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून देऊ। मित्रांनो, यानंतर तुमची जर निवड झाली तर तुम्हाला याच्यानंतरची प्रोसेस काय करायची आहे। आता इथं तुम्हाला लाभार्थ्याचे पूर्ण नाव, हे जो फॉर्म आहे तो भरायचा आहे। आता हे 3 फॉर्म आहे, याची पीडीएफची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल किंवा टेलिग्राम चॅनलवर जा, तिथं तुम्हाला भेटून जाईल। इथं लाभार्थ्याचे बँक अकाउंट लागणार आहे पत्त्यासह। लाभार्थ्याचं जे बँक खातं आहे त्याचा क्रमांक जोडायचा आहे तुम्हाला, जो आधार कार्डला लिंक आहे तो, आणि IFSC कोड टाकायचा आहे न चुकता। आता लाभार्थ्यांचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। अर्जासोबत जोडलेले जे मूळ पावती आहे ती तुम्हाला इथे जोडायची आहे। आता वस्तू खरेदी केलेली खात्री ग्रामपंचायत मार्फत कलेचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र इथं तुम्हाला जोडायचं आहे। हे पूर्ण जे डॉक्युमेंट आहेत, काही डॉक्युमेंट तुम्हाला ग्रामपंचायत मधून तुमच्या भेटून जातील। तर तुम्हाला ही माहिती वाचायची आहे। आता लाभार्थ्याची स्वाक्षरी इथं नाव टाकायचं आहे। अंमलबजावणी पद्धत, आता प्रमाणपत्र, आता इथं काही मिस्टेक आहे, ती मिस्टेक जे आहे त्याचा जो फॉर्म आहे आपला ओरिजिनल तो तुम्हाला
भेटूनच जाईल मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. आता प्रमाणित करण्यात येते की अर्जदार इथं त्यांचं नाव, परत राहणार त्यांचा ऍड्रेस. आता इथं पुणे शहरासाठी होतं. जर तुम्ही इथं नाही का जो फॉर्म भेटणार आहे त्यामध्ये हे मेन्शन केलेलं नसेल, इथं तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे जिथून तुम्ही अर्ज करतात. आता इथं 2022-23 दिलेलं आहे, ते 24-25 तुम्हाला भेटून जाईल. या अंतर्गत जे 90% अनुदानावर आहे त्या दिनांकानुसार हे जे लाभ आहे ते भेटणार आहे. आणि याच्यावरती ग्रामसेवक आणि ग्रामसेविका या अधिकाऱ्यांचा स्टॅम्प आणि सही शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. आता इथं मित्रांनो तालुकास्तरीय यंत्रणेद्वारे वस्तू खरेदी करण्याचे भौतिक तपासणी अहवाल हा घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता तपासणी अधिकाऱ्यांचे नाव टाकायचं आहे. आणि जर हा फॉर्म तुम्ही दिला तर तिथे तुम्हाला हा अहवाल भेटूनच जाईल. आता पूर्ण ही जी माहिती आहे तपासणीचे मुद्दे ही पूर्ण तुम्हाला भरायचे आहेत आणि जे काही भरता येत नाही ते खाली ठेवायचे आहेत. थोडक्यामध्ये आपण बघू तर लाभार्थी जे महिला आहे त्यांचं नाव, परत निवड क्रमांक, नंतर तुम्हाला त्याचा मेसेज येईल मोबाईलवरती, परत प्रकल्पासाठी लाभ देण्यात आलेले प्रकल्पाचा तपशील, अशी बेसिक माहिती भेटणार आहे. इथं किती रक्कम भेटली, परत इथं जे अनुदान आहे 10% वजा करतात ते किती आहे, इथं तुमच्या बँकेचं तपशील राहणार आहे. आणि इथं लाभार्थी महिलाने साहित्य खरेदी देयक बिल 2 प्रती सादर केलेलं आहे का किंवा नाही हे पूर्ण इथं डिटेल राहणार आहे. त्याच्यानंतर इथं तपासणी अधिकाऱ्याचं सही शिक्का भेटणार आहे. तर मित्रांनो हा असा ऑफलाईन फॉर्म होता. तर असा अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जिथे पण ही योजना चालू आहे तिथे तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे. मित्रांनो तुम्हाला हा अर्ज करण्या अगोदर तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये ही योजना चालू आहे का हे विचारायचं आहे. जर चालू असेल तर तुम्ही हा अर्ज ऑफलाईन प्रकारे अशा स्टेप बाय स्टेप भरायचा आहे आणि त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट आहे ते लावून त्याला जोडून तो अर्ज सबमिट करायचा आहे. काही 15 ते 45 दिवसात तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.